तुकाराम कुडाळकर देवामधील आपले शेजारी धन्यवाद. दिव्याकरण लाज राखला नाही बाबा. 100 रुपये कार्यशाला धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे कैलास असे आबा दावडे यांच्या स्मरणार्थ श्री रमेश साळवी कुंभार माजी ग्रामपंचायत सदस्य यांकडून 101 रुपये पारितोषिक. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कैलास असे आबा दावडे यांच्या स्मरणार्थ श्री रमेश साळवी कुंभार माजी ग्रामपंचायत सदस्य यांकडून 100 रुपये पारितोषिक. धन्यवाद धन्यवाद. हॅलो बंधू थोडा माझ्यासाठी आवाज सोड जरा. हॅलो झालं. हॅलो अबे कालिया कितने आदमी गेले. सेम हेअर स्टाईल धोनी मलिंगा. गाडी माहित नाही अगे तर लय बघून घेतलंय. असं भजन करत तसा भजन करत काय तो केलंच तर काय तरी सांग. तू काय केलंच तर सांग. अबे कालिया कितने आदमी झाले. विजय नकासे यांकडून 100 रुपये पारितोषिक. धन्यवाद. हॅलो आणि झालंय आठवा फाट्यामध्ये जरा बाबा यांचा फाटकन करू. आता डिस्टर्ब करू. आता मला रेंज आलेली आहे. थांबा 2 मिनिट थांबू द्या. बुवा मगाशी बोलता बोलता बोलून गेले की पेडणेकर बुवाने गांडो लावला नाही बायको दाखवतील. बुवा माझी लक्ष्मी आहे. आज तिच्या जीवावरती मी एक भजन करतोय. मी गेली 15 वर्ष महिला वर्ग 15 वर्ष अजिबात लग्न करून आल्यापासून मी घरामध्ये व्यावहारिक दृष्टिकोनातून काही बघितलेलं नाही. हे बुवा मायबाप भजनशील यांना तुम्हाला सांगायचं तात्पर्य म्हणजे काय हे मला कापायलाच वेळ नाही. मी उठतो ना तो कापणार झोपता आणि कापणार उठता तर मी झोपते. दोघांची गाठ पडत नाही. धन्यवाद धन्यवाद. तर बुवा ती लक्ष्मी आहे माझी. तिथं माझ्यासाठी खूप काय केलेलं आहे. एक बायको माझी एक बायको आणि तुमका खास करून माझं दिव्यात ना फुलाचा धंदो आहे. दिव्यामध्ये माझा फुलाचा धंदा आहे आणि 15 वर्ष झाली माझ्या लग्नाला आणि 15 वर्षांनी एकदा मला योग आला तिचा वाढदिवस साजरा करायला. या वर्षी मी घरी होतो कार्यक्रम नव्हता. फुला भरभर फुला टाकले चाळीभर फुला टाकले आणि वाढदिवस साजरा केलाय. आणि असल्या बुवांका बोलवलं अशा बुवांका मित्रांका आणि त्यांना जोड्याने येऊ सांगले. जोड्या म्हटलं जोड्याने यावा. घरभर फुला टाकली वाढदिवस साजरा केला. घरभर फुलाच फुला आणि याक जोडपा होता. आता जाताना भांडतच चालला होता रस्त्यात. हो ते बघा मला पेडणेकर बुवा त्यांना मला केस कापूक येळ नाही पण आपल्या बायकोचा वाढदिवस घरभर फुला टाकून साजरा केला नाही. अगो त्याच्यात मोठेपण काय त्या पेडणेकरचं सांगतं. ते तो फुलाचा धंदा म्हणून त्यांनी घरभर फुला टाकून वाढदिवस साजरा केला नाही. त्यात मोठेपण काय. हो म्हणता मेलाय म्हणता तुमचा संसार वडून म्हणता 10 वर्ष झाली पण म्हणता तुम्ही आबाच्या होदलावडो केक आणताच नाही म्हणता माझा वाढदिवस साजरा करतात. पण पेडणेकर बुवा बघा त्याला केस कापूक येळ नाही पण माघारणीचा वाढदिवस अख्ख्या दिवस माहिती पडत असं वाढदिवस साजरा केला आणि घरभर फुलाच फुला आणि तुम्ही म्हणता गो गप कशा भांडत त्या पेडणेकरचा कशा मोठेपण सांगतात. त्याचा फुलाचा धंदो म्हणून म्हणा त्यांनी घरभर फुला टाकून वाढदिवस साजरा केला नाही. आपलं धंदो कसला माहिती आहे ना. आपलं धंदो मिरचेचा करूया काय म्हणता वाढदिवस साजरा. धन्यवाद. ह्या ठिकाणी मगाशी एक नाव राहून गेलं आमचे परमित्र संतोष नेवरेकर बुवा. धन्यवाद. तुमच्यासाठी जोरदार काय होत्या. आणि दुसऱ्या मगाशी बुवा बोलता बोलून गेले की पेडणेकर बुवा ओय हे चालू हे बाबा आता ठेव. हे बाबल्या ठेवायचा. आता तुका सांगताय काय तर 2 मिनिटं ठेवायचा. तुझ्या सांगण्याचं म्हणजे तुझ्या डोक्यात बसणारा. मगाशी बोलता बोलून गे पेडणेकर बुवा 6 नंबर आहे काय महिला वर्ग ऐका. 6 नंबर 6 नंबर म्हणजे काय तृतीय पंथ असंच झालं. तर प्रभू रामचंद्र अयोध्या सोडून वनामध्ये चालले होते. प्रभू रामचंद्र अयोध्या सोडून वनामध्ये चालले होते आणि त्या अयोध्येला जाताना म्हणजे वनामध्ये जाताना अयोध्येच्या सीमेवरती प्रभू रामचंद्र एक रात्र थांबले आणि सांगितलं सकाळी नर आणि नारी तुम्ही घरी निघून जा. मी माझ्या प्रवासाला 14 वर्ष वनवासामध्ये चाललोय. ऐक बुवा 14 वर्ष माझ्या वनाला चाललो आहे. माझ्या प्रारब्धामध्ये लिहिलेलं आहे ते मला चुकलं नाही पण मी 14 वर्षांनी पुन्हा ना तेव्हा नर आणि नारी तुम्ही घरी निघून जा.
नर आणि नारी बुवा निघून गेले. प्रभू रामचंद्र 14 वर्षांनी पुन्हा अयोध्येमध्ये आले. त्या अयोध्येच्या सीमेवरती काही लोक थांबलेले दिसले. प्रभू रामचंद्र बोलतो, अरे 14 वर्ष झाली मी वनामध्ये आणि तुम्ही अजून 14 वर्ष इथे. तर म्हणतो, देवा तुम्ही काय सांगितलात? नर आणि नारी आणि घरी जा. आम्ही म्हणतो ना धड नर ना धड नारी, आम्ही तृतीय पंथ. पण त्यावेळी प्रभू रामचंद्राने सांगितलं की आजपासून तुमच्या वाणीमधून जे निघेल ते सत्य निघेल. त्याला तृतीय पंथ म्हणतात, त्याला कमी लेखू नको. आणि कोणासमोर आपण कसा भजन करताव, काय बोलताव, शुद्धी जळून कर भजन. अबे कालिया माहित नाही काय काय म्हणजे फोकस करो. बरं दिसला बघा कसं तो नाव पुकारलं नाही ते. हा ह्या नाव राहुला सगळं एकदम काय वांधा नाही. कैलासवासी तन्मय नर यांच्या स्मरणार्थ विजय तावडे यांच्याकडून 101 रुपये पारितोषिक. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे नेवरेकर बुवा यांच्या भजनातील साथीदार बुवा सीताराम नेवरेकर यांच्याकडून ही 101 रुपये पारितोषिक. धन्यवाद धन्यवाद. आणि बक्षिसाची नावं घेताना ना बुवा नाही तर बाजूवाल्यांका दाखव ना, पण काय ते चष्मो घे माझो तुझा काढते कांडा बराच घेतलंय लिहून नये. पहिला काळ सांगितला, प्रभू रामचंद्राचा जन्म झाला झाडाला पाली फुटली. प्रभू रामचंद्राचा जन्म झाला झाडाला पाली फुटली. श्रीकृष्णाचा जन्म झाला यमुनेचं पाणी पाहायला परशुराम धावू लागलं. श्रीकृष्णाचा जन्म झाला यमुनेचं पाणी पाहायला परशुराम धावू लागलं. दुर्योधनाचा जन्म झाला. दुर्योधनाचा जन्म झाला रक्ताचा पाऊस पडला. दुर्योधनाचा जन्म झाला रक्ताचा पाऊस पडला. आणि आमच्या पाटणकर बुवांचा जन्म झाला भर पावसाळ्यात पाऊस मळमळत मळमळत. पाटणकर काढा घ्यावा सकाळी सगळं ओके. बघा या ठिकाणी नवीन हा ये 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 वाचितच लवकर धुडगूस. नाव काय तुझं? दुर्गुस नाव सांग. धुडगूस काय नाव सांग. हा ऋषभ कितवीला आहेस? मराठी मीडियम की इंग्लिश मीडियम? शाबास. वा वा, मराठी मीडियम. किमिया आणि मल्हार यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक. धन्यवाद धन्यवाद. बघा या ठिकाणी मुंबईवाले आक्रमण आलेले केव्हा भुतूर रवींद्र तावडे यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक. धन्यवाद धन्यवाद. सुप्रसिद्ध भांडूपच्या बुवा सुशील गोटनकर आमचे परमित्र गोटनकर बुवा यांचे मामा श्री आत्माराम नेवरेकर यांच्याकडून 201 रुपये पारितोषिक. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कागद अवेलेबल आहेत माझ्या. तर बुवा आपण काय म्हणतो प्रत्येकाच्या प्रारब्धाचा विषय बुवा. प्रभू रामचंद्र 4 भाऊ. प्रभू रामचंद्र 4 भाऊ. पण प्रभू रामचंद्र वनामध्ये गेले तर वनामध्ये जात असताना लक्ष्मण बुवा त्यांचा भाऊ 14 वर्ष न खाता न पिता बुवा सेवा केली भगवंताची. याला प्रारब्ध म्हणतात. 4 पुत्र होते. दशरथ राजाला 4 पुत्र होते बुवा. पण पुत्र करून प्राण सोडला. पण जटायू पक्ष रांगळत चालला होता. पण प्रभू रामचंद्राच्या मांडीवर देह सोडला. याला प्रारब्ध म्हणतात बुवा. अरे एकाच विहिरीचं पाणी आहे. एकाच विहिरीचं पाणी आहे. तेच पाणी सोडलं तर काय कडू पाळल्यानं जातं. काय पाणी बुवा मिरचेनं जातं. काय पाणी देवावरती ओढलं जातं. बुवा हा चालू ठेवा. सौ साक्षी केदारी यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक. धन्यवाद धन्यवाद. ये बाबा पैसे गोळा कर राहा. मोरिया बिस्किटचे ताशा वादक ऋषभ तावरे यांच्याकडून हे 51 रुपये पारितोषिक. धन्यवाद धन्यवाद. बुवा कसं आहे पूर्व काय बदलत आलं आता काळ बदललाय बुवा. पहिली लोक धोतर घालायचे. पहिली लोक धोतर घालायचे मोकळे होते. तर इजगाड नव्हता. आता अंडरवेअर आला. लोक इजगाड वापरायला लागले. काळ बदलला. आता हे लहान लहान लेकर आहेत ना. हे लहान लहान लेकर केजी मध्ये जाणार अंडरवेअर वापरतात. आमचा 10वी पर्यंत माहिती होतो. काळ बदलला ना बुवा.
अहो काल बघा मुंबईमध्ये बुवा घेण्यासारखं घेतलंय चांगलं आहे. म्हणजे 4 दिवसापूर्वी मुंबईमध्ये लग्न झालं आणि त्या दिवशी आमचा पुतण्या गावाला आला साहेब. गावाला आला ती मुंबईची पोरगी, तिला अनुभव नाही कुठला. अनुभव नाही म्हटल्यानंतर सासू म्हणता सुनबाय वाड्यामध्ये जा आणि म्हशीक म्हणता वैरण घालून ये, गवत घालून ये. बरं त्या पोरीने वाडो माहित नाही, म्हस कसली ते माहित नाही. कायम मुंबईत तिचा जन्म झालेलो आणि रात्रभर त्या म्हशींना रवतो ना तोंडा घेऊ फेस काढला तो डर राहून असं फेस काढलेलो. सासवीन सांगला जा आणि म्हशीक म्हणता वैरण घालून ये. ती मुंबईची सून त्या गोठ्याच्या दारावर गेली ना, फक्त वाकून बघितलं आणि तशी पाठी घरात दिली. ते सासू विचारतात सुनबाई म्हणता म्हशीक वायरन घातलं नाही म्हणता सासूबाई. ती म्हस म्हणता अजून कॉलगेट करता. अरे लोक हसले पाहिजे बुवा, हसल्याने ब्लड सर्क्युलर होतो, त्याचा प्रमाण कमी होतो. पण हसताना समोरच्या पाठीत डरकाळ पडला तर मात्र सांगायचं नाही. आपण काय बोलतो आणि कसं बोलतो थोडक्यात बोलायचं. अरे पाऊण तास घेतले निवेदना, ते प्रस्तावना केलं की माझी साला काढलं. हस काय तू तो रात्रीचा खेळ चालले मधले पांडू तो काय याच्या जाऊ नको भाऊ, याच्या लय मोठे फायदे. ते काका म्हणतात पेडणेकर मग देवान काय भरभरून दिला ना. अरे लय मोठे फायदे, इथे हिमार लागत नाही बुवा. फक्त माका भात जोडू पण बोलवीत नाही, पायलीवर गोटो व्हायच्यात नाही. जियांस तावडे यांच्याकडे एखादं करतो सर. धन्यवाद. तो काढलो सातबार होतो उतारवा. हा पॅन्टीचा मग जीन्स पॅन्टचा बरं सांगितलं. आता मुंबईतून चाकर मानलेली 30ची कंबार असतात पोऱ्यांची, 30ची कंबार. पण पॅन्ट वापरताना 32ची वापरतो. खाली पडतात जो हा खाली पडतात. तो समोरच्या पंक्ती जर जेवतो भात वाटतोस ना तर 500 म्हणतात कोरे बाबा जेवढं भात मागा. पॅन्टच रवत नाही. तुझे पण तसं पाया पडो गेले ना पुढे वाकलो तर 500 कॉईन काढून उभं असतात. देवा टाकू टाकायचा काही विचार पडलेला असता. फाटक्या चांगल्या तसाच आता. माका तर एवढं जोर लावलंय, भजन केलंय, कुणी काय दिलं माका नाही दिलं. पण ह्यांना चालू केलं का सुरुवात झाली फाटक्या जोर म्हणतात. पण बुवा काळ बदलत चाललाय. तुझ्या घरी काय माझ्या घरी काय काळ बदलत चाललाय बुवा. कारण कसं आहे काळानुसार आहे बुवा. आता तो काळ होता वचनी असायची, एक वचनी प्रभू रामचंद्राचा काळ होता. त्याच्यात तर काळ बदल या या जाऊ नको भजन नको लक्ष खाऊ शेवट जाऊ नको. तो खाऊ देईन मी, खाऊ आणलेला. कैलासवासी यशवंत नारायण तावडे यांच्या स्मरणार्थ वैष्णवी तावडे यांच्याकडून 100 रुपये पाठवतो सर. धन्यवाद. आणि हे पण कसे काका माहिती आहे. आता हे तुमका माहिती आहे पण आतली गोष्ट तुमका माहित नाही. ती पण पहिली 2 लग्न झालेली होती पहिली. आता इथे त्यांची लक्ष्मी आहे. पहिल्यांची 2 लग्न झालेली. पहिलं त्यांचं लग्न झालं ते शाळा मास्तरी नव्हती. ती शाळेत जेवढी दिवसभर बडबडायची तेवढी रात्री झोपेत दाबडायची. लग्न बिना केला यांचा नेमका एका खोलीत डांब लाव. खोलीत अशा नेऊन डांबल्यावर एका रात्री सवय ना झोपडे दाबडोची. आणि भो हात टाकणार म्हणजे टाकलेलो ना या काल्पनिक गोष्ट एक लक्षात द्या. हात टाकणार तवसर ती बाई दाबाडली. कुणी कोणाच्या दप्तरात हात घालायचा नाही. भाजल्यागत झालो. अरे दप्तरात हात घालायचं नाही म्हणजे सगळ्या म्हणतात दप्तरात, वही दप्तरात, पुस्तका दप्तरात, खोडरबर दप्तरात, पेन्सिल दप्तरात. माका दुसऱ्याची फोन इलो पेन कुठं दप्तरात. दुसऱ्या माका फोन इलो पेडणेकर बुवा ती बाई काय धडाकली नाही म्हटलं कॅन्सल घटस्फोट देऊन टाक. मग आणि 5-6 महिन्यांनी पुन्हा एक दुसरा लग्न केलं. ती केलं की टेलिफोन वाली बाई. ती पण जसा दिवसभर जेवढा करायची तेवढी झोपेत दाबडायची. पुन्हा धुमधाम लग्न केलं, खोले डांब लाव. हात टाकले ना टाकूक जाणार काल्पनिक. तवसर ती पण बडबड एक वक्त सभी लाइन व्यस्त है आप बाद में ट्राय करो. हो म्हणता त्याच्या ही बरी या बाद में ट्राय करो तरी म्हणता. पण आता नाही. आता जी आहे ती बुवांची लक्ष्मी आहे, आमची माऊली आहे ती. आता जी तुझ्यापाशी परिबोध जागा चुकला सर. कारण बुवा काळ बदलत चाललाय रे बुवा, काळ बदलत चाललाय.
कारण काळानुसार वावरलं पाहिजे आपण. आणि टायमिंगचं पण त्यांच्या गजरामध्ये वेळ पाहून तास घेतला पाहिजे त्यामध्ये. कमी कर ना, कमी टायमिंग कमी. रोडवरील मायबाप गजराशी यांना एक विनंती आहे, ऐकण्याच्या नादामध्ये गाड्यांकडे लक्ष द्या. काय आला? याच्यात थांब, याच्यात थांब. रमेश साळवी भाजीवाले, रमेश साळवी भाजीवाले यांच्याकडून 1000 भारतीय धन्यवाद. रुपयाचा पण घेतोय. गजरामध्ये 100% मनोरंजन करणार मायबाप गजराशी येणं. खरोखर आला किती गेला किती संपले भरारा, आला किती गेला किती संपले भरारा, संपही नाही आणि संपू देणारही नाही. या वाणी वाटणं करायला, या वाणी वाटणं करायला, या वाणी वाटणं करायला. अरे लाईट गेली का नाही? डोळ्यावर घ्यायची, डोळ्यावर घ्यायची. आला आला बाबू त्याला 51 रुपये द्या. बस थांब. शंपी केदारी यांकडून 51 रुपये. धन्यवाद धन्यवाद. गजरामध्ये मनोरंजन करणार, जास्त वेळ घेत नाही. या ठिकाणी रूपाचं बघा सादर करतोय. ज्ञानारसला पाया तुका झालं शिकळच, ज्ञानारसला पाया तुका झालं शिकळच, तुझं तुझ्यापाशी बरी बुवा जागा चुकला सर, नाही का? कारण मातेच्या स्थानामध्ये दुधाचा एक थेंब निर्माण होण्यासाठी, मातेच्या स्थानामध्ये दुधाचा एक थेंब निर्माण होण्यासाठी मातेला शरीरातले रक्ताचे 3 थेंब घटावे लागतात. तेव्हा मातेच्या स्थानामध्ये दुधाचा एक थेंब निर्माण होतो. आणि प्रत्यक्षात ती माता आपल्याला 2.5 ते 3 वर्ष रक्ताचं अमृत करून पाजत असते, नाही का बंधूंनो? रक्ताचं अमृत करून पाजत असते. लहान असताना माझ्या आई माझे बाबा, माझ्या आई माझे बाबा. पण मोठे झाल्याच्या नंतर फरक आपल्यात कसं काय पडतं हे माका काय समजत नाही. माका वाटतं ते लग्नात फेकून तांदूळ मारताना शुभमंगल सावधान, ते माका वाटतं काहीतरी पाठच्या मेंदूवर बसतात नाही आपल्यात फरक पडतात. आईसारखं ऋण ह्या जगामध्ये दैवत नाही. बंधूनो, एक वेळ देवाच्या पाया नाही पडला तर चालत, एक वेळ देवाची आठवण नाही केला तर चालत, पण आई वडिलांची सेवा करा. आईची पूजा केल्याने देव मिळतो, पण देवाची पूजा केला तर आई मिळणार नाही. म्हणून आई वडिलांना विसरू नका. एकदा जोरदार आई वडिलांसाठी टाळ्या वाजवा. कारण आई सांगली, मिरज, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सिंधुदुर्गामधील सुप्रसिद्ध जखमी चिवा व्यापारी. सांगली, मिरज, सातारा, कोल्हापूर, सांगली गाडी पलाट क्रमांक 4 वर लावण्यात आलेले आहे. सांगली, मिरज, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सिंधुदुर्ग मधील सुप्रसिद्ध चिवा व्यापारी रमेश कुंभार यांच्याकडे हे 151 बातमीला धन्यवाद 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 धन्यवाद. बाबा ह्याच्या चिव्याच्या धंद्यात बरकत दे ना बाबा. रूपाचं पण घेतोय. एक गाणं होऊन द्या, बाबासाठी गाणं होऊन द्या. कैलासवासी हरिचंद्र तावडे यांच्या स्मरणार्थ जियांस तावडे यांच्याकडून 100 रुपये पारितोषिक आहे. यांच्यासाठी गाणे गाऊया. पुढे बघ रे. आमच्या बाप्पानी गणपती युकू बघतोय चांगला आमच्या बाप्पानी
तसे आमच्या ते दिव्यात नाही पोरगून शाळा बुडवून फिरत होतो. बापसान लय का मारला, लय मारला. बरं मारला तो रडय ना, तो पण गाणं म्हणू लागलो. आमच्या पप्पाने बुठाने मारला, आमच्या पप्पाने बुटाने हाणला. शाळा कॉलेज शाळा बुडवून फिरत होतो मी. आमच्या पप्पाने रूपाचा पण घेतोय. गजारामध्ये फुल टूप मनोरंजन, काय टेन्शन घ्यायचं नाही. आणि बुवा पण सांगतात की तेवढ्या ताकदीचे आहेत म्हणून बघूया चला. पदस्पर्शाने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने या भूमीचा कन्नाकन पवित्र ह्या राज्यातल्या पण माणसा होतो. आई वडिलांची सेवा करून प्रत्यक्ष भगवंत पांडुरंगाला कर्नाटक राज्यामधून इथपर्यंत घेऊन आले. या भूमीमध्ये भक्त कुंडली काय केलं? मातृदेव भाव पितृदेव भाव आई वडिलांची सेवा केली आणि प्रत्यक्ष भगवंत पांडुरंग कर्नाटक राज्यामधून आपल्या महाराष्ट्रामध्ये आले. म्हणजे आपण किती भाग्यवंत नाही का? म्हणून म्हणतोय आणि खरोखर अन्नदाता सुखी भव. सुंदर या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी भोजन दिलं. बुवा भांडी घासाचा विषय नाही रे, तू ढँगभर होतं ढँगभर जवळ, मी देवघरवर नाही. अरे वेळाचं काळात वेळात टायमिंगचा वेळ आहे ना रे बुवा. ही लहान लेकरं ही आता त्यांना चान्स आहे मजा करायला. आता मुंबई गेली ना की सकाळी 5 वाजता उठवणार मला सांगितलं ते. आणि शाळेत ना घरी इलो की त्याची डायरेक्ट मम्मी विचारतली, पप्पू बाईन काय शिकवला? बाई राहून दे लांब, तू आधी पोरगो इलो शाळेत ना खाऊ दे ना. पप्पू इलो ना ह्यो काय. आमच्या गुरुवर्य संतोष नवरेकर बुवा यांच्याकडून वाणीवाडी सेवा मंडळ 51 रुपयापासून धन्यवाद. म्हणून बघा बुवा या वाणीवाडीचं बुवा जे आज यांच्या पोटामध्ये आहे, वाणीवाडीतल्या युवकांच्या ह्या मायबा भजनश्रीच्या बुवा पोटामध्ये ते त्यांच्या ओटावरती आहे नाही का? जे त्यांच्या पोटामध्ये आहे ते त्यांच्या ओटावरती आहे. म्हणून तर सगळ्यांच्या साजऱ्याचं वरचं बटन उघड आहे. रूप सावळे कोणाचं? रूप सावळे त्या भगवंताचं. ह्यो नाही, ह्यो सावळो नाही, ह्यो पैशाचा व्यापारी. रूप सावळे थोडं पेटीचा आवाज आहे ना. बस रूप सावळे रूप सावळे
गणी